आधी शॉर्ट मध्ये त्याच्यानंतर जर काही तुमचे प्रश्न असले तर प्रश्न घेऊ आणि डिस्प्ले व्हिज्युअल जे आहेत ते व्हिज्युअल्स आपण त्याच्यानंतर करूया. पलीकडे मानकर तुमचे दोन वेपन्स येत आहेत का? आले सर भारतीवरून येत आहे. ठीक आहे. साधारणपणे 11 जानेवारी रोजी आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई सुरू करण्यात आली होती आणि मिळालेली माहिती आकाश बिडकर या आरोपीबाबत होती की त्याच्याकडं अवैध पद्धतीने आणलेलं एक शस्त्र असण्याची शक्यता आहे. याच्यावरती आपल्याकडे गुन्हे शाखेची युनिट 3 ची टीम काम करत होती. या युनिट 3 च्या टीमने सापळा रचून यशस्वीपणे या आकाश बिडकरला उचललं आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्याकडे एक फायरआर्म हे एका राऊंड सहित आपल्याला त्याच्या ताब्यातून घेता आलं. त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीतून त्याच्यासोबत एक सुभाष मरगळे नावाचा मुलगा हा देखील या पूर्ण प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व होता. या सुभाष मरगळेला सुद्धा यशस्वीपणे युनिट 3 च्या टीमने ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर सागर ढेबे नावाच्या इसमाकडून हे सगळे वेपन जे आहे आणि त्याच्या बरोबरचा जो राऊंड आहे तो मिळाल्याचं त्यांच्यापर्यंत ती कल्पना आपल्या टीमला आली. सागर ढेबे याची सुद्धा माहिती काढून त्याला आपण ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे सुद्धा एक फायरआर्म आणि 3 राऊंड्स हे त्याच्या कस्टडीतून आपल्याला ताब्यात मिळालेले आहेत. सागर ढेबेचा अधिक चौकशी आणि तपास करता असं लक्षात आलं की सागर ढेबे हा मध्य प्रदेश या ठिकाणी जाऊन त्याने त्या ठिकाणावरून 7 फायरआर्म्स हे विक्री कामासाठी आणि स्वतःच्या वापरासाठी आणलेले आहेत. त्याच्याबाबतचा सखोल तपास अद्यापही चालू आहे. कुठून आणले, कसे आणले, कधी आणले. 7 वेपन्स आणल्यानंतर त्याच्यापैकी एक वेपन हे सुभाष मरगळे मार्फत आकाश बिडकर याला देण्यात आलं होतं. पुढच्या माहितीमध्ये असं लक्षात आलं की सागर ढेबेने एक वेपन आर्यन कडाळे नावाच्या व्यक्तीला विकलेला आहे जो साताराकडचा आहे. आर्यन कडाळेला सुद्धा टीमने यशस्वीपणे ताब्यात घेतलं. आर्यन कडाळेकडून पत्ता लागला की आर्यन कडाळेने शुभम बागडे या व्यक्तीला ते दिलेलं आहे. शुभम बागडेला ताब्यात घेण्यात आलं. शुभम बागडेकडून ते गणेश निकम नावाच्या इसमाकडे अखेरीस विक्री झाल्याचं तपासाअंती निष्पन्न झालं. त्यामध्ये गणेश निकमला सुद्धा ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक फायरआर्म आणि 2 राऊंड्स ताब्यात घेण्यात आले. अशा प्रकारे युनिट 3 च्या कारवाईमध्ये एकूण 3 फायरआर्म आणि राऊंड्स हे ताब्यात घेण्यात आल्यानंतर याच विषयामध्ये जी माहिती प्राप्त होती त्याच्यावरती पॅरलली आपल्या इतरही टीम्स काम करत होत्या. त्या टीम्स काम करत असताना सिंहगड रोडच्या पोलीस टीमने डीबी पथकाने व त्यांच्या काही अधिकारी अंमलदारांनी पॅरलली काम करत असताना बाळू ढेबे ज्याच्याकडे या सागर ढेबेने 2 फायरआर्म दिलेले होते याची माहिती काढली. हा तडीपार असलेला गुंड त्यांना एका ठिकाणी यशस्वीरित्या त्याला पकडता आलं. त्याच्याकडून 2 फायरआर्म आणि 2 राऊंड त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत. ही सुद्धा पॅरलली काम करत असताना त्यांना मिळालेल्या माहितीवरून सागर ढेबेकडून केलेले इतर 2 वेपन हे तुषार माने नावाच्या व्यक्तीकडे गेले होते. या तुषार मानेने ते तेजस खाटके नावाच्या मुलाला दिले होते. या आरोपीकडून युनिट 2 ने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुद्धा हे 2 फायरआर्म्स आणि 3 राऊंड्स ताब्यात घेतलेले आहेत. असे एकूण मिळून या सगळ्या तपास प्रक्रियेमध्ये 11 जानेवारी पासून आपण 7 फायरआर्म आणि एकूण मिळून 11 जिवंत राऊंड्स हे ताब्यात घेतलेले आहेत. सर्व घटनेची सुरुवात ज्या आकाश बिडकर पासून झाली होती त्या आकाश बिडकरने हे फायरआर्म आणि तो राऊंड मुख्यत्वे आमच्या जे निदर्शनास आलेला आहे तपासामध्ये त्याचा जो चुलत मामा आहे याच्याबरोबर जो प्रॉपर्टीचा वाद आहे त्या वादामध्ये कुठल्या तरी प्रकारची एखादी घटना अघटित करण्यासाठी त्यांनी तो फायरआर्म आणि राऊंड विकत घेतला होता. सुदैवाने आपल्याला ही माहिती आधी मिळाली आणि त्याच्यामुळे आपण एक अनर्थ सुद्धा टाळू शकलो. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत जात असताना इतरही फायरआर्म्स आणि त्यातले राऊंड्स हे आपल्याला यशस्वीरित्या ताब्यात घेता आलेले आहेत. एकूण आलेल्या सर्व 7 फायरआर्म्स आणि सर्व राऊंड्स यांचा लेखाजोखा सगळी जुळवाजुळव करून आपण सगळे राऊंड्स आणि सगळे फायरआर्म्स हे ताब्यात घेतलेले आहेत. कोणाला काही विचारायचं असेल? या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर एक फायरआर्म आकाश बिडकरकडे गेलं, एक फायरआर्म हे गणेश निकमकडे गेलं जो सातारचा आहे, एक फायरआर्म स्वतः आणणारा सागर ढेबे जो त्यांनी स्वतः जवळ ठेवलं, 2 फायरआर्म हे बाळू ढेबेकडे होते
आणि 2 फायरआर्म हे तेजस खाटपेकडे होते. या प्रत्येकाचा फायरआर्म स्वतःसोबत ठेवण्याचा स्वतःचा वेगवेगळा हेतू होता. कोणाशी काही दुश्मनी आहे, कोणाशी वाद चालू आहे, कोणाला कोणाचा काटा काढायचा आहे, प्रत्येकाचं कारण वेगळं होतं. पैकी प्रथम जिथून आपण सुरुवात केली होती तो आकाश बिडकर, या आकाश बिडकरकडे असलेलं जे वेपन आहे, जे फायरआर्म आहे, तो ते त्याच्या चुलत मामाच्या विरोधात वापरण्याची शक्यता होती. अशा प्रकारची आपल्याला खात्रीशीर माहिती अद्याप मिळालेली आहे. उर्वरित जे आरोपी आहेत त्यांनी आपापल्या व्यक्तिगत हेतूसाठी हे सगळे फायरआर्म आणलेले होते. यांच्यावरच्या 4-5 जणांवरती रेकॉर्डही आहे, त्याचा तपशील तुम्हाला देण्यात येईल. त्यामुळे यांच्या वैयक्तिक रंजिश ज्या काही आहेत एकमेकांच्या विरोधातल्या, त्याच्यासाठी त्यांनी हे फायरआर्म आणले असल्याची जास्त शक्यता आहे. सर, आपण जसं सांगताय की आणलेले आहे पिस्टल, एक जण मनी ट्रेल बाबत सुद्धा आपण तपास करत आहोत. त्याच्यासाठी जो काही अद्याप तो तपास केलेला आहे, त्याच्यामध्ये फार काही विशेष महाग अशी प्रकारचे हे काही फायरआर्म्स नाही. त्याच्यामुळं त्याच्याबाबत सुद्धा तपासाअंती आपल्याला जे काही आहे ते निष्पन्न होईल की प्रत्येकाने कशा पद्धतीने पैसे दिले, किती पैसे दिले आणि आधीच ऍडव्हान्स मध्ये एवढे पैसे देऊन 7 वेपन एकत्रित तो कसा आणू शकला. सर, आपण कशी माहिती दिली आपण कोयता की पुण्यामध्ये आपण कोयता, चाकू, कुऱ्हाड हे सगळं बंद केलं. हे वेपन्स एवढे इझिली पुण्यामध्ये येत आहेत, याला थांबवण्यासाठी रोखण्यासाठी काय करत आता? म्हणजे प्रत्येकदा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मध्य प्रदेश मधून येतात, पण काय कसं थांबवता येईल याच्यासाठी? याच्यामध्ये एक महत्वाची बाब समजणं गरजेचं आहे आणि ती म्हणजे की याचा स्रोत कुठं आहे. तर गेले आता जवळपास 4 महिने आपण याच्यावरती अभ्यास करतोय की कशा पद्धतीने नक्की आणले जातात. त्यावर महत्वाची बाब सांगायची म्हणजे की याच्यामध्ये आपल्याकडच्या काही अंमलदारांना चांगल्या प्रकारची माहिती उपलब्ध आहे की हे कशा प्रकारे आणले जातात, किती रुपयामध्ये आणले जातात आणि कुठून कुठून आणले जातात. आणि ते करत असताना जे निदर्शनास आपल्याला येते त्यावरनं आपण हे मत मांडत असतो किंवा आपण हे सिद्ध पद्धतीने बोलत असतो की आपण हे सगळे याचा जो स्रोत आहे हा मध्य प्रदेश किंवा मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरनं हे वेपन आपल्याकडे येत आहे. त्याची जी मेक आहे, त्याची जी क्वालिटी आहे ती पाहता एकंदरीत एकच ठिकाणचा स्रोत असल्याचं आपल्याला बऱ्यापैकी प्रत्येक केसमध्ये निदर्शनास येतं. आणि 2 व्हीलरवरती जरी गेला तरी तो सहजगत्या तिकडे जाऊन तिथून ते आणू शकतो. त्याच्यामुळे आता नियोजन जे आहे ते नियोजन स्रोतावरती घाला कशा पद्धतीने घालतंय याच्यासाठी आपल्याला नियोजन लावणं गरजेचं आहे. हे पोलीस खात्याने किंबहुना पुणे पोलिसने ते जाणलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण पावलं उचलण्याच्या तयारीत आहोत. इथून मागे आपण जी माहिती तिथून काढली होती त्याच्यातून त्यावेळी त्या क्षणाला तिथं पोहोचून त्यावेळी ते तिथं उपलब्ध होईलच, आपली कारवाई यशस्वी होईलच याची शाश्वती नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी पोहोचलो. अद्याप पावेतो गेल्या 3 महिन्यांमधल्या कारवाईमध्ये आपण तिथपर्यंत गेलो नव्हतो, परंतु येणाऱ्या भविष्यामध्ये आपण तिथलं नियोजन करत आहोत, तिथली माहिती काढत आहोत आणि जी पुरेशी इन्फॉर्मेशन त्याची उपलब्ध झाल्यानंतरच आपण ती कारवाई करणार आहोत. म्हणजे सर असं आहे की यांनी जे माहिती दिलेली आहे की एमपी वरनं आलेलं आहे, तर ह्याच्यावर आपण ठाम नाही की एमपी वरनं आणलेलं आहे किंवा यांनी ठोस असा कोणताही दिलेलं नाही. एमपी वरनं आल्यानंतर लागलीच आपल्याकडे पोहोचलं, मध्ये कुठंतरी त्याची चेंजिंग ऑफ हँड होतात, ती ठिकाणं सुद्धा आपण शोधून काढलेली आहेत, त्याच्याबद्दलची सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्याच्याबाबतची माहिती असणारे एक्सपर्ट अंमलदार अधिकारी आपल्याकडे आता तयार झालेले आहेत असं म्हणायला हरकत. त्यांनी तिकडनं कितीला आणला आणि इथे कितीला विकला, त्यांनी तिकडनं कितीला आणला आणि इथे कितीला विकला होता, ही जी माहिती आहे कितीला वेपन आणलं त्याच्याबद्दल आता बोलणं वावगं ठरणार नाही, कारण की त्याची खात्री होणार, त्याची 100% शाश्वती होणार. अद्याप पावेतो आपल्याला त्याबद्दल लगेच काहीतरी संभाषण करणं योग्य ठरणार नाही. ते तपासाअंती आपण पेपरवरती टाकू. याचा वापर झालेला नाही, आमच्या माहितीप्रमाणे अद्याप पावेतो त्याचा वापर झालेला नाही. या वेपन साधारणपणे 2-3 महिन्यांपूर्वीच्या आधीपासून त्यांनी ही प्रक्रिया केलेली आहे. सांगतायत 7 हे जप्त झाले, तर अशा गुन्ह्यांवर कुठेतरी हे करण्यासाठी आळा घालण्यासाठी काय विशेष मोहीम राबवणार आहे का? याच्याबाबतची मोहीम आपण नेहमीच राबवत आहोत. फायरआर्मचा जो गुन्हा असतो याला पोलीस डिपार्टमेंट अत्यंत गांभीर्याने घेतं, त्या माहितीला अत्यंत गांभीर्याने घेतं, नागरिकांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या इन्फॉर्मेशनला अत्यंत गांभीर्याने घेतं. त्याच्यामुळं वेगळी मोहीम राबवणार का, तर आपण नेहमीच फायर फायटिंग मोडमध्ये या विषयाबद्दल गांभीर्याने असतोच.
जो प्रश्न विचारला गेला होता की मग कोयते वगैरे कमी झाले परंतु फायर आर्म वाढले, तर एक गोष्ट समजणं गरजेचं आहे की गुन्हे दाखल होतात, फायर आर्म कागद घेतो, याचा अर्थ असा नाही की आता त्यांची संख्या वाढलेली आणि आधी नव्हती. तो एका वेगळ्या विशेष अभ्यासाचा भाग आहे. आपण कारवाई करतोय, आपल्याला जास्तीत जास्त वेपन रिकव्हर होत आहे, हे त्यातून महत्वाचं समजून घेण्यासारखं आहे की आपण कारवाई करतोय, आपल्यापर्यंत माहिती येते, आपली लोक प्रोएक्टिव्हली काम करतायत, ते वेपन्स रिकव्हर करतायत आणि ते वेपन्स रिकव्हर केलेले जेन्युइन वेपन्स आहेत की जे रिकव्हर केल्यामुळं समाजाची एखादी अघटित घटना आपल्याला टाळता येते. मग त्याच्यामुळं याचा आकडा वाढला म्हणून त्या पद्धतीने त्याला पाहणं हे कदाचित आपण सगळ्यांनी विचारपूर्वक त्याच्यावरती पुन्हा एकदा मंथन करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच जसं आपण म्हटलं आता की या सगळ्या बाबत जर गेल्या वर्षी ते गुन्हे आले, या वर्षी ते गुन्हे आले, तर निश्चितच पोलीस डिपार्टमेंट याच्याबद्दल 100% गांभीर्यानेच पाहते, गांभीर्याने पाहत राहणार. आणि त्यामुळेच कदाचित आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शक्य होत आहेत की एका वेपनवरनं आपण उरलेले 6 वेपन शोधून काढतोय. 6 वेपन शोधून काढत असताना प्रत्येक ठिकाणी जाऊन जिथं कुठं गेला असेल त्याच्याबाबत कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष न करता ते वेपन ताब्यात घेऊन संबंधित जे काही लोक आहेत त्यांना आपण कठोर शिक्षा कशा पद्धतीने होईल त्याच्यासाठी नियोजन करतोय. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी एक गोष्ट नव्याने होत आहे ती आपण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि ती म्हणजे नवीन आलेला BNS कायदा. नवीन आलेल्या BNS कायद्यामध्ये 111, 112 सारख्या तरतुदी आहेत. कलम 111, 112 ऑर्गनाइज क्राईम जे महाराष्ट्रामध्ये आपण मकोकाखाली चालवायचं त्याच्या काही अंशी त्याचा सार घेऊन 111 मधली जी तरतूद आहे ती नवीन BNS मध्ये कुठल्याही गुन्ह्यामध्ये लावता येण्यासारखी तयार केलेली आहे आणि त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या परवानगीची गरज नाही. त्याच्यामुळे तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतात त्याच्यावरती आयोग स्वतः तो निर्णय घेऊन 111चा कलम लावू शकतो. ऑर्गनाइज क्राईम जर होत असेल तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये कोणाच्याही निर्णयाची वाट न बघता तो ऑर्गनाइज क्राईम असल्याबाबतचा निर्णय घेऊन त्याच्यामध्ये सेक्शन वाढ करून त्या पद्धतीने न्यायालयामध्ये मांडू शकतो. आणि मला खात्री आहे की या सगळ्या नवीन तरतुदींची आपल्याला येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे. ओपनली बिकता है, इस पर सर आप कब तक ये उसमें ही करना है क्या? नहीं, अब ये हो गया बाइक लेने का, इसलिए मैं तुमचं वाईट झालं तर मग आपण तुमच्याकडे सुरू झालं आयुष्य झाला अजून काय माहिती पाहिजे का? किमान ही बाब जी आहे ती आपण मांडणं आवश्यक आहे की प्रोएक्टिव्हली इन्फॉर्मेशन बेस्ड ज्यावेळी काम होतं त्यावेळी आपल्यापेक्षा जास्त ज्याचा जीव आपण वाचवतोय किंवा जी घटना टाळतोय ज्या समाजापासून ती गोष्ट आपण होण्यापासून ती टाळायचा प्रयत्न करतोय त्याहूनही अजून पुढे जाऊ की ज्या अंमलदारांनी त्याच्यामध्ये माहिती आणण्यासाठी कष्ट घेतलेले त्यांचं हे जे काम आहे हे काम कुठंतरी त्याला रेकग्निशन मिळावं याच्यासाठी ही गोष्ट जे काय आता आपला संवाद होतो ते आता आवश्यक आहे. कारण त्यांच्याशिवाय हे सगळं शक्य नाही. त्याच्यामुळे अंमलदारांना सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की इन्फॉर्मेशन बेस्ड ज्यावेळी आपण एखादी गोष्ट टाळतो घडण्यापासून तर ते निश्चित त्याच्यापेक्षा मोठा यश कुठला असू शकत अँटी नार्कोटिक्स सेलने नुकतंच दोन्ही किंवा आम्ही त्यांनी 110 ग्रॅम आणि जवळपास 60 ग्रॅमची एफडीची कारवाई आपल्याकडे इथं पूर्ण केली. आरोपी ताब्यात घेतले आणि त्यानंतर एकंदरीत तपासामध्ये ज्या बाबी निदर्शनास आल्या त्याच्यानुसार पुढील तपास जो आहे की याची निर्मिती कुठं होती कुठल्या ठिकाणी होण्याचा स्रोत कुठून आहे कुठून घेत आहे याच्याबाबत तपास चालूच आहे. परंतु एक महत्वाची बाब समजण्यासारखी आणि ती म्हणजे की या सगळ्या गोष्टींवर आळा घालण्यासाठी अविरत प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. व्यसनाधीनता हा विषय असा आहे की ज्याच्यावरती कुठेही पूर्णपणे घाला घालण्यापूर्वी त्याच्यावरती एकंदरीत सर्व समाजाने एकत्र येऊन सगळ्यांनी सगळ्या घटकांनी सगळ्या प्रकारच्या लोक जे या विषयामध्ये आपलं योगदान देऊ शकतात आणि सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यावरती जेव्हा काम केलं जातं तेव्हाच कुठेतरी अशा प्रकारच्या व्यसनांवरती आळा घालणं पूर्णपणे आळा घालणं शक्य होतं. आणि आमच्या परीने पोलीस पुणे पोलीसच्या वतीने आमच्या पुणे पोलिसांच्या टीमच्या बाजूने त्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जात आहे आणि म्हणूनच आपल्याकडे एवढ्या सगळ्या कारवाया दिसत आहेत. आणि त्यातूनच मला एक महत्वाचा एक संदेश
पुणेकरांपर्यंत पोहोचवायचा आहे तो म्हणजे की या कुठल्याही गोष्टीकडे हलक्याने बघू नका, गांभीर्याने या विषयाकडे पहा. आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये जर अशा गोष्टी निदर्शनास येत असतील त्या कृपा करून आमच्यापर्यंत 112 असेल किंवा इतर कुठल्याही माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. कितीही ग्रॅम असू द्या, आपण काही किलो पासून तर अगदी छोट्या छोट्या 5-10 ग्रॅम पर्यंत सुद्धा कारवाया ड्रग्सच्या केलेल्या आहेत. आणि जसं मी आधी म्हटलं की फायरआर्म बाबत पोलीस हे कधीही गांभीर्याने पाहतात, तसंच या ड्रग्सच्या बाबत आहे. विशेषतः आपल्या पुणे पोलीसचे आयुक्त अमितेश कुमार सर याबाबत प्रचंड अत्यंत गांभीर्याने या विषयाकडे बघतात. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की अशा प्रकारचा कुठलाही विषय तुमच्यापर्यंत आला तर निश्चित आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहोत. व्यसनाधीनता जे आहे त्याच्यामध्ये पत्ते खेळणारे असतील, सगळे विषय आहेत, जुगार असतील, याच्यावरती तुम्ही बंधन घालू शकता, त्यांना दाबू शकता, त्यांच्यावरती तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांच्यावरती कारवाया करू शकता. या कारवाया करणं निश्चित आमच्या हातात, त्यांना कायद्याचा धाक बसवणं हे निश्चित आमच्या हातात. आणि मला वाटत नाही की त्याच्याबद्दल आम्ही कुठेही प्रयत्न करत नाही असा विषय. जेव्हा विशेषतः अशा पद्धतीने आपल्याला निदर्शनात येत कुछ प्रॉब्लम नहीं है। शेयर इट है। ठीक है।